का चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. घंटी वाजव, घंटी वाजव, घंटी वाजवली तू नका. चुमरी बघ होई काढली. गावाचं नाव मोठं करणारे आमचे प्रज्ञेश वतारी यांचं खालच्या आणि दत्त मंदिराचं इथे स्वागत आहे. हॅलो गाईज, तर स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा प्रज्ञेश वतारी या युट्यूब चॅनल वरती. तर कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेतच असणार. तर आज आपल्या मोन्या दादाच्या शॉपची ओपनिंग आहे. आपण तिथे जाणार आणि आज दत्त जयंती आहे. सो दत्त जयंतीच्या तुम्हाला व तुमच्या परिवाराला माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा. तर आणि दत्त जयंती आहे त्या निमित्ताने आपला प्राणप्रतिष्ठा आहे आपल्या दत्त मंदिराची. कारण की आपला जुना दत्त मंदिर होता तो हे केला आणि दत्त मंदिर नवीन बनवला. तर चला तुम्हाला मंदिर पण दाखवू आणि मोन्या शॉपवर पण जाते. तर चला आपण जाऊ ना. गाडी जायला भेटू. एक तर गाडीची चावी दिली ना. शेटवाज रास पैसे आणि तर त्याने मला किती रुपये दिले? 56 रुपये दिले पेट्रोल टाकायला. कारण की सध्या पगार झाला नाही, 3 महिने झाले वाटते पगार झाला नाही त्याचा. तर जाऊ आपण 56 रुपये दिले त्याला पेट्रोल टाका. आपल्याला काय तो बोलते गाडी बोलते पंप. हा मग येते मी लगेच येते. मी ऍक्च्युली जाऊ मी. चला आपण जाऊ गाडी जाऊ. गाईत वेलकम टू श्री राधे मोबाईल शॉप. तर यमा इथे ना तू थकलीच वाटते. यमाने पक्का काम केले माहितीये का ना? ए मोन्यादा, यमाने रास काम केले वाटते. थकले बिचारे. टाइम तर मी गुड नाईट होते ना. ब्लॉग कोण टाकील? गुड नाईट. तर सर ये जो दुकान है ये एकदम से बना कि कैसे बना? नहीं एकदम से नहीं बना, एकदम से नहीं बना. पहले हमारे पास थोड़े पैसे आए, उसके बाद हमने थोड़ी डिसीजन लिए, उसके बाद थोड़ा माल डाले, फिर गाला ली. गाईस तुम्हाला आता मी शॉप दाखवा लागले खास करून सकाळीच. नाश्ता करायला आल्या नाश्ता करीतले. नाश्ता करू ना. जाऊ भाऊ, पप्पा, दीदी, बाब्या. नाही हाय कर हाय. काय उगा तिच्या. गाईस तर आता इकडे पक्का काही पसारा मांडले तुम्हाला दाखवते. पहिला ते मोबाईल बघा. मोबाईल सध्या नवीन आहे. तर मोबाईलचा माल कमी टाकले ना. एक्सेसरीज, एअरपॉड, वॉच काय असेल त्या आणि मोबाईल ना. तिकडे कवरी आहे ना. इकडे पण हेडफोन, चार्जर, USB ना. मोन्यादा कसं काय तुमच्या शॉपची डिटेल सांगशील जरा? पहिली गोष्ट पक्का काही माल नाही आहे. थोडाच माल आहे. सुरुवात आहे सध्या पुरती तर कमीच माल आहे. जसं जसं दिवस जाते तसं माल येणार. पूर्ण दुकान भरेल. आता सध्या कव्हर, ग्लास, चार्जर सगळं आहे आपल्याकडे. मोबाईल वर रिपेअरिंग करून भेटते ना. रिपेअरिंग वगैरे सगळं आहे. कव्हर, स्क्रॅच गार्ड, अजून सगळं तुम्हाला पाहिजे ते फक्त A to Z. हा मीच सांगेन गाईज आपल्या माणसाचा शॉप आहे. मराठी माणसाचा शॉप आहे. बरोबर आहे का नाही? हा नाही, माणसाचा शॉप आहे. माझ्या माणसाचा शॉप आहे. सगळ्यांचा शॉप आहे असं काय नाही. तर मी एकच सांगेन का आपल्या शॉपला व्हिजिट द्या. 2 hours later. गाईज तर आका काय रे बाईस येईल बघूया. हा भाई बिग फॅन. काय लावले? जम्पिंग जपान. हा का? हे 17 काय? ए मी पण जाऊ का? ए मला एंट्री आहे कर. अख्खा गावचं जे लिहायचं बघू. बट रांगोल्या बिंगोल्या ना तुम्हाला दाखवते. तर फुल गर्दी एका गावचं दाखवते. असते बरं माणसाला लाज वाटते. काही नाही झाला तुम्हाला दाखवते रे. हा तवरा काही नाही वाटत. हा नाही आता पालखी जवळ जाऊ. असते कृत्याच्या मागे मॉल म्हणजे बघ कसा. आईस वाटते गावात जत्रा आहे ना रे. अरे बोल ना. आमची जत्रा आहे. हा जत्राला आहे. बोलायला भेटत नाही. ऍडव्होकेट या. हाय काय बाय काय फॉलो करा. काय मी नाचायला जातो.
गाईस पदणार रे थंडा वाटाला समाजसेवक का तुम्ही पिला कधी असं बोललो हाय हाय हा थंडा पिवायचे का मन पास आहे सबस्क्राईब करा थंडा पिवायचे का मन पास आहे फक्त सगळ्यांना सांगितलं जाते का ब्लॉगर माझा पोर आहे ब्लॉगर हा मग इकडे त्यांना सांग का चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी वाजव घंटी वाजवायला विसरू नका गणपती बाप्पा मंगलमूर्ती श्रीकृष्ण भगवान की जय याला बाबूला माहिती आहे बघ चॅनल येऊन आहे ना तुला भगवान की
खादरला टाकेल तेच घ्या. कॅमेरा निघते ना कॅमेरा निघते ना हा का चॅनलचं नाव काय रे तुझे चॅनलचं नाव काय हा काय दादा काय बोलशील फोटो काढ ना आमचा यांचा फोटो काढते आता नंदू अंकल सांगतो फोटो काढते जरा 2 मिनिटं थांबा परत भेटते चला चला भाऊ जाऊ चला आपल्याला माहिती नाही आय थिंक दुसऱ्या दिवशी ठेवणार आहे. तर आता इकडे सगळ्या महिला मंडळ फोटो काढतात. नाश्ता चाललाय दिवसभर थकले असतील अख्खा भजन कीर्तन ना नाचून नाचून बरोबर ना काही बोला ना काहीतरी बोला हा आपली मंडळी बेसली सगळी इकडं अख्खा दिवस हा हे बाजे अंकल मेन रोल आहे आम्हाला काही काम नव्हता गाडीचा नंबर प्लेट येईनी नाही तर फिट मारतील कोणी गावांच्या असतील त्यांनी कारण की गाडीला सज्जीच घातली जराशी आम्ही गांडला गोंडल करीत घातली हा तंच्या जे थोडीशी ए बा अंच्या तंच्या नको हे बा अंच्या हा आता टाईट कर थांब चल ही बघ गाडीला काही सजीत घातली नारा कुठे चल फिट मारती चल लोक तुम्हाला मंदिर दाखवते थांबा थोडासा ही गर्दी कमी होते मंदिरचा कसा काय दाखवते तुम्हाला हा तिकडे कसा फोटो सेशन चालू आहे चला यांचा फोटो काढून झाला अजून एक पत्नी माणसा ना दुःख झाले काही दुःख आपण ते मागच्या ब्लॉग मध्ये बघला असेल की बाई फुला अख्खी फुला चोरीला दिल्या ना आपला सेटअप चोरीला गेली पडल्यांदी रोडला रस्त्याला पडल्यानंतर ती आता भरपाई कोणी आपल्याला देणार नाही ना आता दत्त मंदिरासाठी कुठे मागणार नाही बरोबर काही दुःख आता त्यांचा फोटो हा काढते बाई यांना फोटो खपत नाही यांचं दोघांचं काय बोलली परत बोल मला सांगते पद्या आम्ही म्हणजे ब्लॉग बघतो आम्हाला म्हणजे बोलते काय तर चला तुम्ही बघलेच असतील पिपा गौरा भारी दत्त मंदिर बनवले आपला आणि आता मूर्ती का टाकतील सोमवारी टाकतील तर तो पण ब्लॉग येईल तुम्ही बघा तर चला मी जाते आता घरी आणि थोडासा आराम करते ना नंतर भेटू जाऊन खाऊ काय रे बन्या हा चला ना काय चालले कार चालले चल चला मी जाते घरा भेटू मम्मी काहीतरी बाळात येते तर मी जाते घरा जेवायला काही केला असेल तर ठीक नाही तर मग ये हाथ देख रहे हाथ इन हाथों ने क्या क्या बनाया है मालूम है क्या आपको तो चला जाते मी काहीच तर 3 इडियट्स बघू शकता तुम्ही काय रे जेवलं का कला वाटाने गेल्या का हा का ठीक आहे चला गाईस तर आपल्या घरी आज वाटाने गेल्या मम्मी घराना आहे कारण की मम्मी गेली आर्नला मावरानाला आणि तुम्ही बघितलं असेल ब्लॉग मध्ये का आपले गावकरी आपल्याला कवर सपोर्ट दाखवतात कारण की बिगिनर आहे मी आता कसं आता महिना होईल जास्त 1.5 महिना होईल तरी गावकऱ्यांचा आवरा भारी सपोर्ट आहे सो धन्यवाद आणि असंच सपोर्ट राहू दे आणि तुम्ही व्हिडिओ बघता ना तर व्हिडिओला लाईक करायला विसरता गाईस तुम्ही व्ह्यू मस्त जाता आणि सगळा एंगेजमेंट भारी आहे आपला तर व्हिडिओ बघता किंवा व्हिडिओ बघून झाल्यावर चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक केला तर चला मी जाते आणि जेवते बाय 2 hours later गाईज तर मी झोपलेलो घरा
ना आता झोपांच्या उठलो तर याच्यावर पण मी पण आलो पावडर लावून. पावडर लावून मी पण आलेलो. हॅलो गाईस, लाईक त्याला करा. पावडर लावायची गरज नाही. काहीच यावरा गोरा आहे ना, ते बाबूच्या यावरा गोरा मी बी असतो ना. बाबा बाबा गावांच्या डेंजर. गावांचा विवाहाचा काही विषय नाही, समजून जातो मी. आवरा गोराने चिकणा असतो कमी. हे बघ बाबू इकडे, बाबू इकडे. इथे चालला होता तिकडे, इकडे इकडे. पत्न्या हे बघ यो बघ, हे बघ, हे बघ बाबू. संचित माझा याला काही नजर लावू नका, आमचा बाबू आहे तो. जेवायला जेवणच जाऊ का? गाईस जेवायला पण आहे. आपण आता मंदिरात जाऊ, कारण की सजवली ना म्हणून त्या दाखवते तुम्हाला. चला कंटिन्यू दाखवते तुम्हाला कसं. येऊ जय दादा. कारगाव गावचे ब्लॉगर, ते कारगाव गावाचं नाव मोठं करणारे आमचे प्रज्ञेश वतारी यांचं खालच्या आणि दत्त मंदिराचं इथे स्वागत आहे. काय तर चला. बरंच मोठं स्वागत केलं बाई. हा चला दाखवते. ए, जय दादा तिकडे जेवण आहे का? जेवणाचं आहे इथे हा मंदिर आहे. हा, मग चला आम्ही येते. चला ते चाललं. हे बघ कवरा बाहेर गेले. हा 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 चल चल तू पण चल. गाईज अशा प्रकारे आपलं मंदिर आहे. तुम्ही बघू शकता कशा प्रकारे सजावट केलेली आहे. आतून अजून भारी आहे. तुम्हाला उद्या बघता येईल. आता तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं असेल आतमध्ये जाणार आहे बाबू, तर तुम्हाला दाखवते कवा मूर्ती ठेवतील तेव्हा. चला आता आमच्या बाहेरचं तसं दाखवते. नाही सांग आता जाऊ जेवायला. जेवायला दादा जेवायला. गाईस तर जेवणाला गर्दी जास्त वाटते, जराशी जास्त. जलेबी जास्त आणले बाई. गेले मग खर्च ना, जेवणाला पण खर्च केले. गुलाबजामुन पण आणले लागते. ये यांना फक्त खाता येते नाही. तुला लहान कर. ही पोरं जेवण चालले माझ्या मागे. याला कधी मजा आली बघ. तर चला ए बघला ना, यो माणूस दिसतो. यो माणूस हे बघ लगेच 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 चालू. अरे बाबा ओ बघला, हे धंदा बंद करा. हे जयदादा आहे ना, पक्का बनलेला. गाईस आमचा छोटा बंधू यश वतारी. यो पण ब्लॉगर आहे. याच्या चॅनलला सबस्क्राईब करा, नसेल केला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. ए बाबा माझे ए अरे सोम कुठे कुठे? हा जेवलास तू? मी नाही जेवलो. आयो यो 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 बघा खोटा माणूस आहे. यो कवा जेवण पाहणार यो बघ, आता दादा आलेला. यो चुमरी बघ होई काढली. प्रेम प्रेम सर व्हिडिओ बंद का केली माहितीये का? आता इथं जेवण चालू आहे. बारीक सारीक पोरा कशी ओरडायला लागली म्हणून बंद केली. हे बघ अरे चक्कू नको चक्कू नको चक्कू नको चक्कू नको गप गप गप. ते बघ आता जेवतान ना. हे बघ सेवक, आपलं सेवक पहिले बसून. चला नाही जाते जेवायला जाते तू. तर गाईस फोन करून आपला माणूस भेटते बघू, त्याला जरा 2 शब्द ऐकवू. चला भरत अंकल पक्क सांगता झा झा. मी काय सांगते आता सेवा करा टाकून तुम्ही पहिला जेवायला येतले. गलत आहे ना, सगळं झालं ना. हा नशीब नशीब. हा हा बाई जेवलीस जेवलीस बरी आहे ना मग? कारण की आता पक्की दिवसांच्या भेटले. लास्ट टाइम पालखीला भेटलेलो ना. जेवली ना? चला जाते मी तिथं थांबते. भरत अंकल आवाज आहे या. हा चला जाते जेवा तुम्ही. तू जेव. हे बघ यांची अगोदर दिदीचं जेवण फास्ट आहे म्हणून ती द्यायची. आमची ती बारकी दिदी जरा झोप जा. इरा नाटका बघते पहिले बघ. जेवून जा. बाय बाय. बाबू दिसते. यो बाबू मला दुपारी बोललेला का माझा ब्लॉगिंगचा चॅनल आहे, तर मी निघू चेक केला भाई. त्याचं पण कवरान 111 सबस्क्रायबर आहे. कवा चॅनल ओपन केले तुम्ही? 3 महिने झाले. तर मी पण जे पण बारीक सारीक पोरा किंवा बारीक सारीक पोरा नाही सॉरी, जी मोठी पोरा बोलतात ना का नाही तुला नाही, जी मोठी पोरा बोलतात ना का मी पण ब्लॉगिंग चालू करीन, आज करीन, उद्या करीन, परवा करीन. खास करून यो संदेश कोणत्यासाठी आहे माहितीये का? खास करून संदेश कोणत्यासाठी आहे माहितीये का? वरूनसाठी. कारण की वरून मला नुसतं कारण देते का पत्न्या मी आता ब्लॉगिंग चालू करीन, मोबाईल घेतल्या ब्लॉगिंग चालू करीन. वरून तुझ्यासाठी पक्का मोठा मोटिवेशन आहे. कारण की त्याचा वय काय, त्याचा काय मोबाईल तरी पक्की जाईल का त्याला? तरी ते ब्लॉगिंग करते. शिक जरा शिक ना, सुधर. यांना पण सांगा जरा त्यांच्या तरी लाईनीला लागा. कवर त्या पावडरी लावून पोरी पटवायच्या. बरोबर आहे का नाही? काहीतरी करायला पाहिजे ना. एक आई पण नयन पण मोबाईल घेणार आहे कारण की माझ्या संगतीला आहे ना सगळं आहे. आणि यो पण
अख्खी लोक उरून पडले माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता ना. याचे मुलं आम्ही जेवलो नाही, यांनी जेवायला नाही लाने आम्हाला. जेवाचा विषयच नाही. स्वतः जलेबी खाते, मला जे पण सांगितलं वेळ जेवून आले ना आम्हाला जेवायला. आता आम्ही सांगतो जेवू आता मी घरच्या जेवण आलो तर मी नाही सांगला का बाबा तुम्ही जेवून जा, तर माझा काय चुकला. बोलते मी पण जेव, चला मी पण जेवते, मी पण जेवते. जलेबीसाठी जेवून मी काय रे बाबू जेवायला पाहिजे का नाही? जलेबी भेटेल. हा जेवू का नको काय रे? जेवू ना, जेवू ना. हा जेवायला आपली पब्लिक आपली जोडीला असते. केलं जाऊ जेवायला जाऊ, टेन्शन आहे म्हणा. तर मी जाते ना, जेवते, रात जेवते. पण आम्ही जेवायचं मन नव्हता, पण जलेबी कपली, एक्स्ट्रा टेन्शन झाला. फुल सेड मी सेड ही बघ ही जेवली का? जेवली जेवाटी देते हिला बिला की कामच नाही ना. जल्दी करा पुरी बघ जेवायला काय सोरा. हे बघ लाजणी बघते आमची एक. चला जाते जेवायला, गर्दी जेवू द्या. शुभम चौधरी तो बाबू ना माझ्या जवळ आयला ना. मला काय बोलते काय दादा बिग फॅन बोलते. दररोज व्हिडिओ बघता तुझी ना. मी याला हा थांब परत बोल तर डायरेक्ट पळाला तो. हे बघ बिनलाजी माणूस, लाजत नाही रेली. जाऊन रे जेवते नाही भेटते तुम्हाला. चला बाबू तुझं नाव काय? मयंक ना. तर गाईज हे जेवलं नव्हतं म्हणून मी भात घेतला, पण ते बाबूला मी दम दिला का बाबू तू जेवते का नाही? जेवला नाही तर तुला फिट मारीन. त्याने जेवायला घेतला ना, खपीत घातले, कपून दे. तो बोला जेवला नव्हतं मग जेव कारण की मला जेवायचं नव्हतं ना. यो बघ उरून पडले यश नाही बाबू. यो बघ पण गाईज पोरावरी भाऱ्यान नाही ही सगळी यावी सगळी कमी पडून दिली नाही. पाणी जागेवर आणून दिला, पापड जागेवर आणून दिले, फक्त जलेबी दिली नाही. जलेबीसाठी आले त्यांना जलेबी भेटली नाही. तर चला जेवते नाही भेटते, जरा गोंगाड आहे म्हणून बंद करते. चार्जिंग पण कमी आहे ना म्हणून. काहीच तर जेवण बिवण झाला तर आपलं बारीक सारीक पोरं नाही बघली का ती कवरी त्यावेळी. म्हणजे आता काय नाही बरं आहे, बरं वाटते ना रे. माझ्या जीव लावले बारीक सारीक पोरं. याला जलेबी नाही भेटली, याला टेन्शन आहे. तर आता कसं मध्ये कीर्तन चालू आहे ना, आता कीर्तनाला जाऊ आपण. पण थोडीशी चार्जिंग करते ना, चार्जिंग करून डायरेक्ट तिकडे मांडवा भेटू. चला बाय. विचार केला तर कुठे जायचं आणि कुठे जाऊ नये याचाही विचार आपण केला पाहिजे, बरोबर ना? नाहीतर मग सहजच उठलो की चाललो असं नाही. कुठे जायचं आणि पधारे असं होईल की नाही ते. किंवा काही अशी माणसं असतात ती म्हणतात की अरे बघ ना त्याला आमंत्रण नाही तरी तो आला, आपलंच चुकलं की नाही, त्याला आमंत्रण केलं. आत्मज्ञान बिंबले हृदयाई, आत्मज्ञान बिंबले हृदयाई, दत्त ओळखिला ठाई, दत्त ओळखिला कीर्तन झाला ना, तिकडे आवरी कीर्तनाला आवरी थंडी लागतो. ती थंडी
बापा बापा डेंजर डेंजर आवडी कडक थंडी ना का कापतो तू त्या खुर्च्यानं बेसून तर चला मी आलो घरी आता आणि आजचा ब्लॉग इथेच एंड करते. सो व्हिडिओ आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करा. बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये.